गुड मॉर्निंग मित्रांनो. सकाळचे वाजलेत 10:30. अरे होईल ना गप नाही. पाय आला का बघ. कुठं पाय? पाय बॅक कॅमेरा नाही घेतला मी. नाही ना बॅक कॅमेरा घेतला. अरे मी बोलतोय ना. तर नमस्कार मित्रांनो. मम्मीला वाटलं बॅक कॅमेरा घेतला का काय, ती आली का काय भीती कॅमेऱ्याला. तर नमस्कार मित्रांनो. 10:30 वाजलेत. सकाळ सकाळ सूप पितोय, सर्दी झाली त्यामुळं ब्लॉग कंटिन्यू करा. तर बघितलं का इथं सूप आहे. सकाळी थोडंसं होतं रात्रीचं, म्हणलं फेकून देण्यापेक्षा प्यावं. सर्दी पण झाली असं बी. तर इकडे बघितलं का आई भांडी घासते ना. आई भांडी. तू सूप पिली का आणलेलं काल? नाही का नाही, मला आवडलं नाही. खाल्लं कसं बरं खाल्लं बरं. तुला आंबट लागलं का? नाही चांगलं लागलं. चांगलं लागलं सूप. पण त्यापेक्षा वंदर मधलं पण भारी सूप. तुला परत आता पण आणलं सूप. सूप वगैरे खाल्लं सूप वगैरे आणलेलं दिली आई. सूप आणि ती भाजी पण होती काल. तर इकडे बघितलं का आई भांडी घासती. धुणं झालं आता भाजी घासते. धुणं वाळलं, वाळायला टाकलंय धुणं वगैरे. बघितलं का इकडे आई भांडी घासते. आता इकडे बाजरी वाढाय घातली काय? भाजी टाकली उन्हात, लय कोंडे व्हायला लागले. इकडे ऊन बघा किती. सकाळ सकाळ कसलं ऊन पडलंय. 10:30 वाजले. लय ऊन पडलंय. उन्हाळ्याचे दिवस. इथं बाजरी वाढाय घातली. गाडी सावली नाही तशी सावली गाडीला. बोललं का हे झाडे म्हणून तरी बरं आहे मित्रांनो. काय आता आहे ना, झाडे म्हणून तरी बरं आहे. गर्दी राहिली थोडस थंडावा आहे का ना. ही पण आहे सावली आहे ना दारात, म्हणून एवढं गरम नाही होत. नाही तर गरम झालं असतं. मला सर्दी कशी काय झाली यार. एवढं उन्हाळा असून मला सर्दी झाली. होती उन्हाळ्यात बी माणूस पाणी गार बीज पित सारखं. माठातलं तर पितोय आपण. थंड बिंड काहीच नाही. होती तशी काय उन्हाळा असला पण सर्दी होत नाही असं काही नाही. उन्हाळ्याची पण सर्दी होती, पावसाळ्याची होती, थंडीची बी होती. सर्दीचं काही नाही, कधी पण होऊ शकते ती. पहिले औषध काय करायचे सर्दीला? पहिलं कुठं गोळ्या होत्या तेव्हा नव्हत्या गोळ्या. मग सर्दीला इस्तू घ्यायचा, त्याच्यावर ज्वारीचं पीठ टाकायचं, त्याची वाफ घ्यायची. आणि खोकला वगैरे आला तर ते काय कशाचे वनस्पतीची पाल्याचं ते काढा करून प्यायचा. वनस्पतीचं तुळशीचा, आलं, तुळशीचा पाला, गवती चहा टाकून तो काढा प्यायचा. बघा मित्रांनो, मग ते अजून बी लागू होत असेल की? होत की मी करते की मला यायला लागलं ना. आयुर्वेदिक औषध मित्रांनो पहिल्या पद्धतीवर आपण करू सर्दीला. आणि ताप बेप आला तर काय? ताप आल्यावर मिठाच्या पट्ट्या द्यायच्या डोक्यावर, तरी राहायचा ताप उतरायचा ना. पहिला आता नाही, आता उतरत पण नाही घरगुती औषध. खोकल्याला ते काय काढा करायचा. काढा? कशाचा काढा असायचा? चहा करायचा कोरा, त्यात अद्रक टाकायचं, तुळशीचा पाला टाकायचा, लवंग टाकायची, तो करून द्यायचा चांगला. 2 कपाचा 1 कप करायचा. तो झोपताना प्यायचं आणि झोपायचं. तो खोकल्याला लगेच मारा बसणार. ते औषध होतं, चांगलं औषध आहे. तर मित्रांनो लक्षात घ्या. आणि लहान मुलांना खोकला आला तर ते असतो कशाचा पाला, त्याचं नाव माझ्या लक्षात नाही. तो लहान मुलांना वेगळा असतो. वेगळा असं होतं. म्हणजे माझ्या पोरांना तर तेच केलं माझ्या आईने. आता कुठे आता आपण गोळ्या खातो, काय करतो तरी काय फरक. गोळ्याचे बी साईड इफेक्ट आहेत. गोळ्याचे बी साईड इफेक्ट आहेत. पहिलं त्या औषधाने फरक व्हायचा लहान पोरांना. पहिलं काढा वगैरे. माझ्या पोरांना तर तेच आई द्यायची. लहान होती ना, सर्दी झाली ओव्याने शेकायची छाती, नाक, कपाळ. ओवा असायचा पाहिजे. मला वाटतं मी पण तेच करत सर्दीला ओवा आपल्याकडे असेल की? असेल ना. त्याचं दिल वाफ घ्यायला असं गरम करायचा, कपड्यात बांधायचा आणि त्याचं नाकाला वाफ घ्यायची, नाकाने ओढायचं. त्यांनी फरक होतो. शिंका येतात आणि नाक मोकळं होतं. कमी पण होते सर्दी.
आणि पीठ जरी आपल्याजवळ आता इष्टू नाही नाहीतर पीठ जरी टाकलं ना हारावर. कशाचं पीठ? ज्वारीचं किंवा बाजरीचं विष्टूवर. हा हा. इष्ट्यावर आणि त्याची वाफ घेतली ना तरी सर्दीला चांगले. ते आता निघाले तर औषधं. पहिली काय होती का औषधं? हा, डॉक्टरकडे जा हे करा, त्यापेक्षा घरगुती करून बरं आहे. घरगुतीच करायची, फरक पडायचा. आता नाही ना फरक. मला तसं वाटतं, कारण काय झालं मित्रांनो, मी गेलतो दवाखान्यात, सर्दी वगैरे ते गोळ्या खाल्ल्या, नाही उपयोग झाला. सर्दी मला 12 महिने, आत्ता जास्त झाली जरा. काय होतं, गरमीनी गार पाणी पितो माठातलं, बर्फ म्हणजे फ्रीज मधलं नाही काय, पण माठातलं पिलं त्यामुळे सर्दी झाली. तू म्हणते ते औषध करू आपण, ते ओवा वगैरे काय म्हणली ना, दिल वावा संध्याकाळी गरम करून असं वाढायचा. ठीक आहे, तर ते करू आपण. तसं ते बिड्या बी करायच्या ना पहिले. बिडी कशासाठी करायची? कशाची बिडी असायची? असं कागदाचं गुंडाळायचं, त्यात वावा भरायचा आणि तो पेटवायचा, ओढायचा, अख्ख्या ह्याच्यात ओढायचा. बघितलं का मित्रांनो कशी आहे काय, की कागदाची ह्याची कागदाची ना, कागदाची बिडी बनवायची, बिडी सारखा आकार बनवायचा आणि त्यात वावा हे करायचा, वावा भरला की मग ते वाढायचं, म्हणजे अख्ख्या शरीरात वाव्याची वाफ पेटवायचा. त्या हा पेटून पेटून ते म्हणजे सिगरेट जशी पेटवतं तसं पेटवायचं अख्ख्या वाव्याचं. चांगलं आहे. मग ते वाढायचं. मी नाकात नाही का धूर काढायची. आईने ते मी घेतलं नाही ब्लॉग मध्ये. आई वाढायची, सर्दी झाली ना आई वाढायची, नाकातनं धूर काढायची वाव्याचं. ते काय वाव्याचा झनझन करायचं आणि लगेच घेवायचं, नाक मोकळं. करू आपण ते वाव्याची घेऊ आप. चालते. तर नमस्कार मित्रांनो, 4 वाजले आता. ब्लॉग कंटिन्यू करा, बघू आपण आईचं काय चाललंय. काय करते? पेपर वाचते. पेपर काय बातम्या वाचते ना अजून. वाचते काय? पेपर वाचते पहिलं बघते काय कुठं काय. तर मित्रांनो इकडे बघितलं कलिंगड आणलेत अशी, बघितलं का 5:30 वाजत आले. तिकडे मम्मी बसली आहे, ब्लॉग एंड करायचा आहे. तर मित्रांनो ब्लॉग अपलोड करायचं म्हणून ब्लॉग एंड करतो, आता अपलोड करतो. तर कसं वाटलं ब्लॉग नक्की सांगा. चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा, शेअर करा. धन्यवाद.